नमस्कार मंडळी, मी लेशपाल जवळगे द खुराकमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, आज आपल्या खुराकमध्ये आलेले पाहुणे खूप खास आहेत. खरं तर ज्यांचं साहित्य वाचून मला वाचनाची आवड निर्माण झाली आणि त्यांची आजपर्यंत जवळपास 125 पुस्तकं लिहून झालेली आहेत असे थोर इतिहास अभ्यासक संजय सोनवणे सर आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. आज आपण त्यांच्यासोबत येणारं जे 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे जे दिल्लीमध्ये होते, त्या साहित्य संमेलनाच्या संबंधित आणि महाराष्ट्र आणि दिल्ली यांचा जो ऐतिहासिक संबंध आहे, पार्श्वभूमी आहे, त्याच्याबद्दल आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. सर, द खुराकमध्ये आपलं सहर्ष स्वागत. सर, नुकतंच तुम्ही आता महाराष्ट्र आणि दिल्ली ऐतिहासिक संबंधाचा आढावा हे पुस्तक लिहिलं. जवळपास तुमची 125 पुस्तकं लिहून झालेली आहेत. येणारा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला होते, त्याच्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक तुम्ही लिहिलं. तर सर, प्रेक्षकांना महाराष्ट्र आणि दिल्ली यांच्या संबंधाबद्दल ऐकायला आवडेल तुमच्याकडूनच. तसा तो इतिहास फार इंटरेस्टिंग आहे. फार इंद्रप्रस्थ नाव होतं, पांडवांनी वसवलं, त्याची महाभारतकालीन एक कथा आहे. आणि इंद्रपत नावाचं गाव खरोखरच पुराणा किल्ला हा जो भाग आहे दिल्लीचा त्या भागात आहेच. त्याच्यामुळे ते खरं तथ्य असावं त्याच्यामध्ये असं वाटावं एवढे संशोधक म्हणतात. परंतु दिल्लीचा आणि महाराष्ट्राचा ज्यात आपला राजकीय म्हणून संबंध जो आला तो अल्लाउद्दीन खिल्जीच्या काळात. ज्यावेळेस दिल्ली सल्तनतीचं राज्य चालू झालं त्यावेळेस अल्लाउद्दीन खिल्जीने आणि महाराष्ट्रात त्यावेळेस देवगिरीचे यादवांचं साम्राज्य होतं आणि 5व्या भिल्लमने त्या खरोखर राजकीय आकार जो महाराष्ट्राला मिळाला सातवाहनानंतर तो 5व्या भिल्लमच्या काळात मिळाला. त्यामुळे 5वा भिल्लम हा महाराष्ट्राचा एक त्या काळातला युगपुरुष होता असं म्हणायला हरकत नाही. परंतु पुढे रामदेवराय सत्तेवर आला, कपटाळेसने सत्ता काबीज केली आणि त्याच्या काळामध्ये अल्लाउद्दीन खिल्जीने केली देवगिरीवर स्वारी. त्या स्वारीच्या काळात दिल्ली आणि महाराष्ट्र, कारण सल्तनतीची राजधानी दिल्ली आणि यादवांची राजधानी देवगिरी आणि दौलताबाद एक अजिंक्य किल्ला मानला जात होता. पण तो खूप फितुरी झाली, सैन्य गाफील राहिलं, रामदेवरायच गाफील राहिला असं मला हरकत नाही. आणि अजिंक्य असा किल्ला तो त्यांच्या हातात, खिल्जीच्या हातात गेला आणि त्यांनी मग खंडणी लढली रामदेवरायावर. त्याने 1 वर्ष दिली खंडणी, दुसऱ्या वर्षी त्याला नकार दिला. मग त्याने परत मलिक काफूरला पाठवलं आणि मलिक काफूरने काय केलं, रामदेवरायाला त्याला हरवलं, त्याला अटकही केली आणि अटक करून दिल्लीला नेलं. 6 महिने जवळपास रामदेवराय हा दिल्लीत काय म्हणतो त्याला कैदी म्हणून म्हणा, पाहुणा म्हणून म्हणा राहिला. आणि पुढे काळ झालं आपल्याला त्याचे एवढे त्यावेळेचे संदर्भ उपलब्ध नाहीत, परंतु खिल्जीने त्याला आपला दिल्लीचा पहिला संबंध आपला तो तिथं तसा आला आणि तो अशा रीतीने आला, म्हणजे त्याला आपण चांगल्या पद्धतीने आला असं आपण म्हणू शकत नाही. त्याला सोडलं रामदेवरायाला, आपला मांडलिक केलं आणि दिल्लीचा मांडलिक म्हणून रामदेवराय परत देवगिरीला परत आला. त्याला पदवी पण दिली, रायान नावाची पदवी पण त्या अल्लाउद्दीन खिल्जीने त्याला दिली. आणि मग पुढे दिवस नंतर रामदेवरायाचा मृत्यू झाला. नंतर ते काही सत्ता टिकली नाही फारशी. अगदी आपला पुण्याचा सिंहगड जो आहे, म्हणजे कोंढाणा, त्याला कोंढाणा नव्हतं, तो त्यावेळेस नायक राजांच्या हातात होता आणि तो 6 महिने वेढा घातला मलिक काफूरने या आपल्या सिंहगडाला. आणि किल्ल्यावरचा शिधा संपल्यामुळं नाईलाजाने त्या नायक राजाने ती किल्ला सोडला आणि तो यांच्या स्वाधीन केला. अशा रीतीने पुण्यावरही अल्लाउद्दीन खिल्जीची सत्ता बसली आणि इथले जे 2 दर्गे आहेत पुण्यातले प्रसिद्ध, हे खिल्जीच्या बरोबर आलेल्या सुफी संतांनी बसवले. म्हणजे जसा संघर्षाचा इतिहास आहे तसा संवादाचा पण इतिहास आहे. आणि त्यांना किती मान मिळतो आज मिळतो. छोटा शेख सल्ला दर्गा जो आहे तो त्या काळात बसला. ओके, म्हणजे पुण्याचा संबंध पण तेव्हाच आला. म्हणजे दिल्ली सल्तनतीचा आणि महाराष्ट्राचा म्हणू आपण की महाराष्ट्रावर जवळपास अल्लाउद्दीन खिल्जीची सत्ता कायम झाली. पुढे मग नंतर बहामनी आले, नंतर 5 शाह्या झाल्या, हा पुढचा इतिहास आहे तो. आणि दिल्लीची सत्ता झुगारली, 5ही शाह्यांनी झुगारली. म्हणजे जरी त्या मुस्लिम शाह्या असल्या तरी त्यांनी दिल्लीची सत्ता अमान्य केली. म्हणजे थोडक्यात दिल्लीचा आणि महाराष्ट्राचा संबंध जो आला तो असा संघर्षातून आलेला आहे. आणि त्या संघर्षाविरुद्ध मुस्लिम जरी असले तरी त्यांनी सल्तनतीविरुद्ध बंड केलं आणि स्वतःच्या शाह्या, म्हणजे विजापूर असेल, कुतुबशाह असेल, अहमदनगरचा निजाम असेल, आणि मग नंतर पुढे मलिक अंबरने पण मोगल साम्राज्याशी खूप संघर्ष केला. जहांगीर जो सत्तेवर आला, शहाजहान जहांगीर, त्याच्याशी संघर्ष केला. जहांगीरला सत्तेवर आणण्यात खरं मलिक अंबरचा हात होता, परंतु महाराष्ट्राचे उपकार म्हणायचे. कारण मलिक अंबर जरी हबशी असला, अबिसिनियन म्हणतो आपण त्याला, हबशी म्हणजे अबिसिनियन लोक, तरी तो महाराष्ट्राचे दिल्लीवर उपकार की त्यांनी तिथली म्हणजे दिल्लीच्या तख्तावर
हक्क गाजवायचा किंवा स्वामित्व गाजवायचा प्रयत्न आजचा नाही आहे. मलिक अंबरच्या काळापासून मलिकांच्या काळापासून. नंतर शहाजी महाराजांनी सुद्धा मोगलाशी संघर्ष केला, निजामशाही वाचवली आणि शेवटी काय झालं आपला इतिहास तो माहीतच आहे. परंतु महाराष्ट्र आणि दिल्लीचा राजकीय संबंध म्हणा, सांस्कृतिक संबंधही, कारण इस्लाम त्यांच्याच काळात महाराष्ट्रात आला, सुफी संतही त्यांच्याच काळात महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रातल्या सुफी संतांमुळे झालं काय की एक महाराष्ट्रातच एक सांस्कृतिक उलथापालथ ही झाली. कारण संत चळवळीने वारकरी संप्रदायाला जन्म दिलाच होता. सुफी संतांनी सुद्धा वारकरी संप्रदायात भरपूर योगदान दिलं. म्हणजे त्यांनी पण महाराष्ट्रातलं कल्चर अडॉप्ट केलं. थोडक्यात ते मराठीत झाले. धर्म कोणताही असो, म्हणजे खरोखरचे मराठी. म्हणजे महाराष्ट्र धर्माची सुरुवात तिथून म्हणायची का? तिथून म्हणते. जो महाराष्ट्र धर्म आहे की जो गंगा जमुना संस्कृती आपण म्हणतो ते चुकीच्या अर्थाने म्हणतो. आपण असं म्हणायला पाहिजे कोयना गोदावरीची संस्कृती, असं आपण म्हणायला पाहिजे. खरं म्हणजे असा शब्दप्रयोग आपण रूढ करायला पाहिजे की कोयना गोदावरीची संस्कृती आहे. येस. नंतर मराठ्यांनी दिल्लीकडं आक्रमण करायला सुरुवात कधी केली? ती सुरुवात झाली बोगदाची संबंध शिवाजी महाराजांचा आला, पण त्यावेळेस राजधानी दिल्लीला नव्हती, ती आग्र्याला होती. आणि आता आपला विषय दिल्ली असल्यामुळे आपण फक्त दिल्लीपुरतं समिट ठेवू. ज्यावेळेस औरंगजेब मेला महाराष्ट्रातच तो दफन झाला खुलताबादेला, त्यानंतर मराठे आक्रमक होत गेले आणि शिवाजी महाराजांनी दक्षिण केंद्रित धोरण ठेवलं होतं की दक्षिण आधी एकत्र करायची, एकजूट बांधायची आणि दिल्लीची संघर्ष करायचा, अशी शिवाजी महाराजांची भूमिका होती. आणि ती बाजीरावाच्या काळामध्ये, म्हणजे तशी पहिला जो पेशवा आहे बाळाजी विश्वनाथ, त्याने पहिली दिल्ली स्वारी केली. त्यावेळेस ते सय्यद बंधू वगैरे बरंच म्हणजे बादशाहीमध्ये बंड झालं आणि त्यावेळेस नवीन बादशाह बसवायला बाळाजी विश्वनाथ कारणीभूत ठरला. म्हणजे त्या अर्थाने दिल्लीवरचं तख्तावर स्वामित्व हे दुसऱ्यांदा महाराष्ट्राकडे आलं. म्हणजे बाळाजी विश्वनाथ बाजीरावाने तेच धोरण चालू ठेवलं. बाजीरावाने दिल्ली स्वारी केली. तालकोटोरा जिथे आपला संमेलन होत आहे तिथेच त्याच्या सैन्याचा तळ पडला होता. आणि बाजीराव आलाय आणि आता तो दिल्लीत घुसून कधी आपल्याला मारेल अशी भीती बादशाला वाटल्यामुळे तो तळघरामध्ये दडून बसला होता. लाल किल्ल्याच्या तळघरात लपून बसला होता. पण बाजीरावाने दिल्लीवर घुसला नाही. बाजीराव तो दिल्लीच्या दारावरनच मागे फिरला, पुण्याला निघून आला. कारण त्यावेळेस शाहू महाराज हयात होते आणि शाहू महाराजांची जी एक हे होती की शक्यतो दिल्लीच्या तख्ताला हात लावू नये अशा स्वरूपाचं त्यांचं निर्देश होते. बाजीरावांनी पण संधी असूनही त्यांनी ते घेतलं नाही. आणि मराठ्यांनंतर संधी खूप वेळा होती. त्यानंतर ती झाली पहिली गोष्ट. दुसरी बाजीरावाची गोष्ट. तिसरी ज्यावेळेस अब्दालीच्या स्वाऱ्या चालू झाल्या, म्हणजे दिल्ली शहर तैमूर लंगाने पहिल्यांदा लुटलीच नाही, नुसतं एवढी कत्तल केली की लाखो प्रेतं तिथं सडत पडली अक्षरशः. त्यामुळे तिला कबरीचं शहर म्हणायला लागले. संपत्ती पण लुटली. नादिरशाह कोण होता? मुस्लिमच होता आणि दिल्लीचे बादशाह पण मुस्लिमच. त्यामुळे धर्म हा इथं कारणच नव्हता. संपत्ती आणि सत्ता हे खरं दोन मुख्य उद्देश होते. त्यामुळे त्याला धार्मिक वळण देण्याचा काही लोक प्रयत्न करतात, ते चुकीचं आहे. त्यानंतर नादिरशाह बाजीराव 1739 साली दिल्लीवरनं परत आला आणि त्याच्या अनुपस्थितीत नादिरशाहने स्वारी केली आणि दिल्ली परत लुटली. त्यानेही कत्तल केली. त्याने 30-40 हजार सैनिक आणि लाखो लोक मारले त्याने. आणि ते मरून पडलेल्या प्रेतांमुळं रोगराई पसरायला लागल्या. त्या रोगराईत अजून काही लाखो लोक गेले. म्हणजे दिल्ली पुन्हा एकदा कबरीचं शहर बनली. आणि नंतर हा अब्दाली आला. अब्दाली 3दा आला. म्हणजे आधी पंजाबपर्यंत झाला होता, नंतर मग तो दिल्लीला दुसऱ्यांदा आला. आणि मग त्यावेळेस मात्र बादशाह घाबरला आणि सफदरजंग म्हणून त्याचा वजीर होता, त्याच्यामार्फत त्याने मल्हारराव होळकर आणि जयाप्पा शिंदे यांच्याशी बोलणी अशी चालवली की तुम्ही आमच्या रक्षणाची जबाबदारी आता तुम्ही घेतली पाहिजे. आणि त्यातनं 1752 साली करार झाला, तो अहदनामा म्हणतात त्याला. आणि त्या करारानुसार मराठ्यांकडे दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी आहे. तरी आपण तख्त करायला नाहीच म्हणालो. म्हणजे भाऊसाहेब पेशवाई जेव्हा पानिपत युद्ध झालं त्यावेळेस तख्त फोडलं. सैनिकांचे पगार भागवायचे होते, त्या सोनं त्याला गरज होती नाणी पाडण्यासाठी. आणि जे चांदी सोन्याचं जे छत होतं ते सुद्धा तोडलं आणि त्यांनी नाणी पाडून सैनिकांचे पगार भागवले. तख्तावर बसायचं स्वीकारलं नाही. त्यांनी तयारी दाखवली नाही. त्यांच्या मनात त्यावेळेस काय होतं, त्यावेळेचं देशातलं राजकारण असं होतं की आपण लक्षात घ्यायला पाहिजे, हा एक महत्त्वाचा भाग आहे की बऱ्याच जणांना असं वाटतं की मराठ्यांनी असं का केलं नाही.
म्हणजे संधी असूनही काय केलं नाही. आणि त्याला सहज शक्य होतं. म्हणजे मल्हारराव होळकरला शक्य होतं, महाजींना शक्य होतं. त्यानंतर यशवंतराव होळकरांनी दिल्लीवर स्वारी केली होती बादशाह सोबती. पण बादशाहला वाचवायची यांना एवढी गरज का वाटली? याचं कारण असं आहे की दिल्ली हे तोपर्यंत एक सत्तेचं केंद्र म्हणून एस्टॅब्लिश झालेलं होतं पक्क. आणि लोकांच्या मनात म्हणजे दिल्लीच्या बादशाहची सत्ता कुठं होती, केवढी होती? खरं म्हणजे हिंदुस्थानभर नव्हती. दिल्लीच्या बादशाहबद्दल त्यावेळेचे लोक म्हणतात की दिल्लीची बादशाह की सत्ता दिल्ली से पालम तक, म्हणजे दिल्ली पालम विमानतळ आता दिल्लीतच आहे, उपनगर होतं त्यावेळेस, ते छोटं गाव होतं, एवढीच बादशाह सत्ता होती. पण महत्त्वाचा भाग असा आहे की बादशाही फरमान जे आहे त्या फरमानाला मात्र सगळ्यांची पसंती असायची हिंदुस्थानभर. त्यामुळे राजा कोणताही असो, नाण्याच्या ते नाणी जी पाडायची ना, नाण्याच्या एका बाजूला बादशाचा छाप असायचाच आणि दुसऱ्या बाजूला यांचा छाप. अगदी ब्रिटिशांनी सुद्धा 1857 पर्यंत त्यांच्या नाण्यांवरही एका बाजूला बादशाचा छाप असायचा. आणि दुसरी गोष्ट होती शाही फरमान जे आहे, त्या शाही फरमानाला म्हणजे अक्षरशः ईश्वरी हे मान्यता, त्यामुळे ते शाही फरमान याला फार महत्त्व होतं. आणि त्या शाही फरमानाशिवाय कोणाला किंमतच नव्हती. एकच माणूस असा निघाला की ज्याने बादशाची ही सत्ता झुगारली, तो म्हणजे यशवंतराव होळकर होता. त्याने दोन्ही बाजूला आपलेच छाप पाडले, बंडच केलं सत्तेच्या, मुघल सत्तेच्या विरुद्ध बंड केलं. आणि एवढा सगळे घाबरले, बाकीचे सगळे संस्थानिक आपलेच भारतातलेच घाबरले आणि ब्रिटिश सुद्धा घाबरले. सगळ्यांनी दबाव आणायला सुरुवात केली की अरे बाबा यशवंतराव होळकर. ते फार इतिहासातलं फार इंटरेस्टिंग प्रकरण आहे. म्हणजे असं करणारा एकमेव माणूस यशवंतराव होळकर. पण या जागेचं महत्त्व राजकीयदृष्ट्या किंवा लोकांच्या मनातल्या श्रद्धेच्या दृष्टीने पाहता ते एवढं मोठं होतं की दिल्लीच्या तख्तावर दुसरा कोणी बसला असता तर त्याला स्वीकारलं नसतं. कसं स्वीकारलं नाही? दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे खुसरो खान, जो अस्पृश्य समाजाचा गुजरातमधला, तोही दिल्लीच्या तख्तावर बसला होता काही काळ. तर ते सगळ्या सल्तनतींना हरवून तो स्वतः सत्ताधीश बनला होता, पण त्याची सत्ता लोकांनी स्वीकारली नाही, त्याच्या फरमानांना किंमत दिली नाही. त्यामुळे खुसरो खानाचा शेवटी खून झाला आणि त्याचं सत्ता गेली. दुसरा होता हेमूने अकबराशी युद्ध केलं आणि दिल्ली जिंकून स्वतःची सत्ता स्थापित केली. पण हेमूची सत्ता सुद्धा 6 महिन्याच्या वर टिकली नाही. म्हणजे थोडक्यात काय आहे की त्यावेळेचा समाजच असा होता. आधी प्रत्येक गोष्ट आपल्या काळाच्या चौकटीच्या परात पाहावी लागते. आजची नीतिमूल्य त्या काळावर लागता येत नाही आणि आजची नीतिमूल्य उद्यावर लावूनही उपयोग नाही, का ते प्रत्येक काळानुसार ते बदलत असतात. त्यामुळे त्यावेळेस दिल्लीचं महत्त्व हे असं होतं की त्यापेक्षा मग मराठीने काय विचार केला की आपण दिल्लीच्या पाचशावरच स्वामित्व गाजवू. म्हणजे जी फरमानं पाहिजे ती आपल्या हुकमाने, म्हणजे बादशाला सांगू, बादशाह सही करेलच किंवा त्याचा ठसा उमटेल. म्हणून नंतर मग बादशाहीवर हे आणण्याची प्रथा सुरुवात झाली. ती मराठ्यांनी आधी आणली. नंतर 1893 नंतर इंग्रजांनी आणली. मराठी अशा रीतीने 93 सालापर्यंत 1893 पर्यंत कंट्रोल करत होते. नंतर ब्रिटिशांचा कंट्रोल आला आणि 1804ला यशवंतराव होळकरने त्यांना आव्हान दिलं ब्रिटिशांच्या सत्तेला सुद्धा. आणि बादशाहाला इंग्रजांच्या तावडीतून सोडवण्यासाठी दिल्लीवरच स्वारी केली. दिल्लीला वेढा दिला, तिथे तट पाडले. ब्रिटिशांनी भरपूर बचाव करायचा प्रयत्न केला. पण नंतर काय केलं, त्यांच्या एक जनरल लेक म्हणून होता, त्याने चारही बाजूने सगळ्या ब्रिटिश सेना एकत्र झाल्या यशवंतरावच्या विरुद्ध. आणि यशवंतरावला जिंकता येत नाही लक्षात आल्यानंतर त्याने मग फंदफितरी सुरू केली. आणि त्याचा जो विश्वासू माणूस होता खत्री, त्याला त्यांनी फोडला आणि तो ऐन वेळेस वेढा उठवून आपलं सैन्य घेऊन निघून गेला. त्याच्यामुळे यशवंतरावाला काही दिल्ली जिंकता आली नाही. परंतु ब्रिटिशांनाही आव्हान दिलं गेलं आणि इश्यू काय होता, बादशहावर मालकी आपली कोणाची. त्यावेळेस शाह आलम दुसरा बादशाह होता आणि तो आंधळा होता. त्याला आंधळ केलं गेलं होतं म्हणजे त्या नजीब खानाच्या नातवाने. त्यानंतर 1857चं बंड झालं आपल्याला माहिती. त्यावेळेस सुद्धा स्वातंत्र्य सैनिकांनी बादशाह कोणाला मानलं, बहादूरशाह जफरला. सगळ्यांनीच, म्हणजे सगळ्या उत्तर भारतातले बंडामध्ये जेवढे काही सामील होते त्या सगळ्यांनी मुल्क खुदा का तख्त बादशाह असं त्यांनी एक घोषणाच होती त्यांची. त्यांनी दिल्ली जिंकली ना, बंडवाल्यांनी दिल्ली जिंकली. दिल्लीमध्ये फक्त बंडवाल्यांमध्ये ऐक्य नसल्यामुळे किंवा त्यांना चांगला नेता न मिळाल्यामुळे, कारण 1857चं वैशिष्ट्य आहे की एकमेव नेता कोणीच नव्हतं. बादशाला मानत होतं, पण बादशाह त्यावेळेस स्वतः 80 वर्षाचा म्हातारा होता.
त्यामुळं त्याला युद्धांचा अनुभव नव्हता, काही नव्हतं. त्याच्यामुळे तो तर नुसता नामधारीच बादशाह होता तो. तिथं पण आपल्या मराठ्यांचीच भूमिका महत्वाची होती. नानासाहेब पेशवे नाही, नानासाहेब पेशव्यांनी उलट्या काही चुका केल्या. म्हणजे त्यांनी त्या ब्रिटिश महिलांना आणि यांना त्या बीबी घरामध्ये जे काही प्रकरण घडलं त्यात नाना स्वतः दोषी होता नव्हता हा भाग वेगळा, पण तो कानपूरमध्ये हे प्रकरण घडलं. त्याच्यामुळे ब्रिटिशांनी काय केलं, संपूर्ण ताकद त्याच्या विरुद्ध एकत्र केली. जशी यशवंतराव होळकर विरुद्ध केली होती ना, तशी नानासाहेब पेशवे विरुद्ध. आणि नानासाहेब पेशवेने पराभव लगेच मान्य केला आणि तो पळून गेला, म्हणजे नेपाळमध्ये पळून गेला असं म्हणतात. पण खरोखर त्यांचं काय झालं याच्याबद्दल आजही रहस्य आहे, पण तो भाग वेगळा. परंतु त्यात आणि नानासाहेब पेशवा म्हणजे हा शेवटचा, हा दत्तक पुत्र होता आणि त्याचं दत्तक विधान ब्रिटिशांनी अमान्य केलं म्हणून नानासाहेब लढले. किंवा झाशीची राणी सुद्धा जी लढली ती दत्तक विधान अमान्य केलं म्हणून ती लढली. म्हणजे त्याच्या मागे स्वातंत्र्याची प्रेरणा होती असं म्हणता येत नाही. परंतु तो वेगळा विषय झाला. परंतु बंडामध्ये महाराष्ट्र सामील होता की नाही, तर तो होता. कारण ते बंडाचे काही प्रतिसाद कोल्हापूर संस्थान असेल, हे असेल, ती मात्र अगदी प्रामाणिकपणे त्यांनी ब्रिटिश सत्ता उलथवण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे हे जे वैचारिक नेतृत्व म्हणून आपण देशाचं, नुसतं महाराष्ट्राचं तर केलंच, पण देशाचं केलेलं आहे. म्हणजे राजकीयदृष्ट्या राजकीय विचारसरणी असोत, म्हणजे आज जर आपण पाहिलं काँग्रेसची स्थापना कुठे झाली, मुंबईत झाली. RSSची स्थापना कुठे झाली, नागपूर. म्हणजे कोणतेही विरोधी असो का बाजूचे असो, कोणती विचारधारा असो, तिचं उगमस्थान महाराष्ट्र आहे. सुफी संतांची चळवळ सुरुवात कुठं झाली, महाराष्ट्रात झाली. महाराष्ट्र आणि काश्मीरमधनं सुद्धा, म्हणजे अर्थातच त्या मान्य करता येत नाही आपल्याला, पण महाराष्ट्राचं योगदान आहे. त्यामुळे ज्या देशात ज्या मोठ्या चळवळी झालेल्या आहेत, म्हणजे वैचारिक असतील, सामाजिक असेल, म्हणजे महात्मा फुले त्यांची चळवळ असेल, बहुजनांसाठी जी त्यांच्या उद्धारासाठी किंवा त्यांच्या ज्ञानासाठी शिक्षणाचे द्वार आणि शेतकऱ्यांची हलाखी जी आहे तिच्यावर बोट ठेवणारा पहिला अर्थशास्त्रज्ञ म्हणजे महात्मा फुले. म्हणजे आर्थिक विचाराची सुद्धा मुहूर्तमेढ महाराष्ट्राने केलेली. म्हणजे तत्वज्ञान असेल, मग ते ज्ञानेश्वरांपासून फार मागे पौमचर्य जे आद्य रामकाव्य आहे, महाकाव्य रामावरचं, ते मराठी भाषेत, प्राचीन मराठी भाषेत लिहिलं गेलं, विमल सुरेंनी ते लिहिलं. म्हणजे महाराष्ट्राची परंपरा म्हणजे काव्यात असो, तत्वज्ञानात असो, किंवा सामाजिक विचारात असो, किंवा सांस्कृतिक विचारांमध्ये असो. कारण वारकरी चळवळ घडली महाराष्ट्रातच घडली आणि फार व्यापक झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची एक वैचारिक मनोभूमिका बनली. सुफी चळवळ महाराष्ट्रात नुसती रुजली नाही, फोफवली. आणि पीर दर्गे यांचं म्हणजे अगदी आपण शहाजी महाराजांच्या काळापासून त्यांच्या वडिलांनी नवसच केला होता. कोणाला तर पिराला नवस, शहाजी शरीफजी त्यांची नावं ठेवली. म्हणजे सांस्कृतिक संमिलन, सांस्कृतिक ऐक्य या दृष्टीने किंवा म्हणजे धार्मिक जातीय म्हणजे वारकरी संप्रदायाने जातीभेद नष्ट करण्यासाठी कसोशीने प्रयत्न. मग तो महानुभाव पंथ याला जरी चक्रधर गुजरातमधले असले तरी त्यांनी महाराष्ट्र ही कर्मभूमी बनवली. बसवेश्वर असते, बसवेश्वराची कर्मभूमी जरी आंध्र प्रदेश किंवा कर्नाटक असली तरी त्यांचे सोलापूर महाराष्ट्रातच आहे. म्हणजे ज्या ज्या काही भारतामध्ये आतापर्यंत इतिहास काळापासून आतापर्यंत ज्या महत्त्वाच्या वैचारिक चळवळी घडल्यात किंवा जी प्रेरक चळवळी घडल्या, मनोभूमिका घडवणाऱ्या चळवळी घडल्या, त्या महाराष्ट्रातून उदयाला आल्या. मग लोकमान्य टिळक असतील, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं ठणकावून सांगणारा मराठीच माणूस होता. त्यानंतर कोणाला आवडो किंवा न आवडो सावरकर सुद्धा महाराष्ट्रातलेच होते. म्हणजे महाराष्ट्राच्या या सगळ्या ज्या बाजू आहेत चांगल्या वाईट, परंतु त्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टींची संख्या फार अवाढव्य आहे. आणि त्या सांस्कृतिक संघर्षाच्याही खूप वैदिक विरुद्ध बहुजन हा जो संघर्ष आजही चालू आहे तो त्याची सुरुवात फार मागेपासून सुरू आहे. किंवा अभिजात मराठीचं म्हणतो तो एकनाथांनीच म्हटलं होतं की संस्कृत भाषा देवांनी केली मग मराठी काय चोरांनी केली काय, म्हणजे एवढं खडसावून विचारलं होतं. म्हणजे अभिजात भाषेचा प्रश्नसुद्धा किमान 500-600 वर्ष महाराष्ट्रात ठेवला. आणि असा विषय भारताच्या एकही भाषेत तुम्हाला प्रांतात दिसणार नाही. म्हणजे असं कोणी विचारणारा माणूस, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो, तो भाग वेगळा, पण होता कुठला मराठी मातीचा. कारण बंडखोर पण हे मराठी मातीचं एक अनुभूत किंवा अव्यवच्छेदक असं एक लक्षच आहे. मग हे बंडखोरपणा चांगल्यासाठी असेल किंवा गांधीजींना मारण्याचा वाईटपणासारखाही असेल, पण आपल्याला डीएनए तो आहे हे तर अमान्य करता येत नाही. म्हणजे
टोकाची विचारसरणी बाळगत जाणं. महात्मा फुलेंनी जे वैदिक व्यवस्थेवर हल्ले केले ते टोका जाऊनच केलेत. त्यांनी अगदी काही सौम्यपणे थोडंच केले. पण बाबासाहेब आंबेडकर देशाला घटना देणारे बाबासाहेब आंबेडकर कोण? मराठी माणूस आहे. त्यांनी जे सामाजिक चळवळ केली, आजही महाराष्ट्रावर या सगळ्यांचे थोर उपकार आहेत. मग यांनी लोकांना विचार करायला शिकवलं, मग चांगला वाईट भेद करायला शिकवलं आणि त्याच्यामुळेच महाराष्ट्रामध्ये कधीही वाईट विचाराच्या लोकांना फारसा थारा मिळालेला म्हणजे जास्त वेळ टिकला नाही. थोडाफार वेळ तर होता. आता दिल्लीत तेच चाललंय. पण ठीक आहे, हा काही फार मोठा काळाचा काही इतिहास आहे हजारो वर्षाचा. त्यात 10-15 वर्ष म्हणजे काय रे, काहीच नाही. मग आता 70 वर्षानंतर हे आपले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता दिल्लीत होतंय, त्याच्याकडे तुम्ही कुठल्या अंगाने बघता? असं आहे, याच्याकडं पहिली गोष्ट म्हणजे मी अभिनंदनच करतो या निर्णयाबद्दल, म्हणजे साहित्य महामंडळाचं आणि सरहदचे संजय नाहरांनी यासाठी एवढा काळ पाठपुरावा केला, पोटतिडकीने पाठपुरावा केला. परंतु आपल्या महाराष्ट्राचा एक दोष आहे की चांगले विचार तो सहजासहजी लगेच स्वीकारता येत नाही. अनेकदा उशीर करतो स्वीकारायला. पण ठीक आहे, उशिरा का व्हायला स्वीकारलं याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. परंतु याच्याकडे पाहतो मी कोणत्या दृष्टीने की दिल्ली ही राजधानी आहे. दिल्लीचा इतिहास काही असला तरी तो सत्ता संघर्षाचा, कट कारस्थानाचा आणि याचा इतिहास आहे. आज स्वतंत्र भारत, पण आज भारत स्वतंत्र आहे. 15 ऑगस्ट 47 भारत स्वतंत्र झाला. त्यामुळं स्वातंत्र्यानंतर दिल्लीलाच राजधानी म्हणून निवडणं एका दृष्टीने पंडित नेहरूंनी एक दूरदृष्टी दाखवली असं म्हणायला पाहिजे. याचं कारण असं आहे की दिल्लीचा इतिहास हा सेक्युलर इतिहास आहे, म्हणजे तो सहिष्णू इतिहास आहे. म्हणजे दिल्लीमध्ये अत्याचार बाहेरच्या लोकांनी केले असतील, हिंसा झाली असेल, कबरीचं स्थळ बनलं असेल. 7 वेळा दिल्ली बांधली गेली आतापर्यंत इतिहासात. 7 वेळा दिल्ली बांधली गेलेली आहे. 1 लाख 1.5 लाख लोकसंख्येची दिल्ली आता 1.5-2 कोटीपेक्षा लोकसंख्येपर्यंत पोचलेली आहे. आणि तिथे सर्व प्रांतातले लोक आहेत, म्हणजे पश्चिमोत्तर भारतातले असोत, काश्मीरमधले असोत, राजस्थानमधले असोत, केरळ, तमिळनाडूचे असोत किंवा उत्तर पूर्व राज्यांमधले असोत. त्यामुळे दिल्ली हे खरोखर भारताचं सांस्कृतिक प्रतीकच आहे. म्हणजे नुसतं राजकीय तर आहेच, परंतु ते सांस्कृतिक सुद्धा प्रतीक आहे. अशा ठिकाणी मराठीचा ठसा नसणं किंवा मराठी चेहरा न दिसणं, म्हणजे सांस्कृतिक चेहरा. राजकीय चेहरे तर आतापर्यंत झाले, म्हणजे यशवंतराव चव्हाणांपासून वसंतदादा पाटलांपासून आता शरद पवारांपर्यंत, नितीन गडकरींपर्यंत राजकीय चेहरे झाले. पण ते एवढे प्रभावी नाही ठरले कारण आपला सांस्कृतिक आपण ठसा उमटवला नाही. कसं असतं, राजकीय महत्त्व कधी वाढतं, तुमचं सांस्कृतिक महत्त्व वाढलं तर वाढतं. राजकीय महत्त्व तसं वाढत नाही. तुमच्या मागे वैचारिक आणि सांस्कृतिक एक प्रभावाची एक फळी लागते. ती फळी बंगालने जशी निर्माण केली किंवा पंजाबने जशी निर्माण केली किंवा दाक्षिणात्य साहित्यिकाने जशी निर्माण केली, तसं महाराष्ट्रीय साहित्यिकांनाही जमलं नाही आणि साहित्य परिषदेनेही त्यासाठी खास असं कधी केलं नाही. आता 70 वर्षापूर्वी संमेलन म्हटलं, ही गोष्ट खरी आहे, चांगलीच गोष्ट आहे. ती तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींसारखे अध्यक्ष लाभले, ही पण चांगली गोष्ट आहे. परंतु त्या संमेलनाने दिल्लीवर काय प्रभाव टाकला, माझा प्रश्न लक्षात घ्या. महाराष्ट्रावर काय प्रभाव पडला हा महत्त्वाचा विषय नाही, कारण मराठी माणूस मराठी वाचतो, पेपर वाचतो, पुस्तकं वाचतो, त्याचा सांस्कृतिक संबंध आहेच. परंतु दिल्लीवर मराठी संस्कृतीचा काही प्रभाव पडला का, तर मला असं वाटत नाही. त्यामुळे या संमेलनाचं महत्त्व का होतं, एकदा झालं दिल्लीला, मग आता परत कशाला, किंवा तिथे कोण लोक येणार आहेत. परंतु आपण तिथे सांस्कृतिक उपक्रम करत राहायला पाहिजे होतं. साहित्य संमेलन हा एक भाग झाला. दुसरे मार्ग आहेत ना, तुमची नाटकं आहेत त्याचे तुम्ही शो करता का, तुमचे चित्रपट आहेत त्याचं तुम्ही हे मांडता का, त्याचा महोत्सव भरवता का, तुम्ही मराठी चित्रपट महोत्सव पुणे किंवा मुंबईत भरवणार किंवा कोल्हापूरला भरवणार, त्याचा देशासमोर काही उपयोग नाही ना. बरोबर. त्याचं एक वेगळं महत्त्व, त्याचं एक वेगळं महत्त्व आहे. कारण दिल्लीमध्ये एक नुसतं भारत नाही, जग हेच तुमचा प्रेक्षक बनतं. कारण जगभरची माध्यमं तिथे आहेत ना, आणि जगभरचे लोक तिथे आहेत, म्हणजे नुसतं भारतीयच नाहीत, बाहेरचे पण लोक आहेत ना तिथे. त्यांच्यासमोर मराठी संस्कृतीचा वारसा काय हे सातत्याने बजावत राहायची गरज होती. त्यामुळे हे साहित्य संमेलन होणं ही काळाची गरज होती. आणि दुसरी निकट राजकीय सुद्धा होती. याचं कारण असं की महाराष्ट्रावर राजकीय प्रभाव सुद्धा महाराष्ट्राचा किती,
हा जर प्रश्न विचारला त्याचं उत्तर शून्य येईल. कारण महाराष्ट्राच्या तोंडाला नेहमी पानं पुसली जातात. महाराष्ट्रातले उद्योग बाहेरच्या राज्यांमध्ये पळवले जातात. महाराष्ट्रातले उद्योगच बाहेर पळाल्यामुळे रोजगार नाही आणि बाहेरचे लोंढे मात्र रोजगारासाठी इथे येतातच आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांची आर्थिक स्थिती जी आहे ती बिकट आहे. आर्थिक स्थिती बिकट झाली की सांस्कृतिक स्थिती सुद्धा बिकट होते. कारण ज्याची आर्थिक स्थिती मजबूत त्याची संस्कृती मजबूत असं जगभरचा प्रमाण आहे. आज आपण अमेरिकेच्या संस्कृतीला का श्रेष्ठ मानतो? कारण तिथले लोक श्रीमंत आहेत, राष्ट्र श्रीमंत आणि बलाढ्य आहे. भारताची स्थिती आहे का? तशी स्थिती नाही आहे. ती स्थिती महाराष्ट्राला जर आणायची असेल तर आपल्याला नुसतं दिल्लीच नाही इतर राज्यांमध्ये सुद्धा, म्हणजे गुजरातमध्ये आपण घेतलं संस्कृतीचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग इतर भाषांमध्ये आपण अनुवाद करायला पाहिजे, नाटकांचे प्रयोग करायला पाहिजे, चित्रपटांचे प्रयोग करायला पाहिजे, नृत्याचे प्रयोग म्हणजे लावणी महोत्सव. समजा कशाला पुण्यात करताय तुम्ही करा ना दिल्लीमध्ये. बरोबर. म्हणजे तुम्ही लावणी किंवा मराठी खाद्यपदार्थ, उदाहरणार्थ मराठी खाद्यपदार्थ आज बघा आपल्याला पंजाबी खाणं माहिती आहे, दाक्षिणात्य खाणं माहिती आहे. मराठी खाणं महाराष्ट्र तरी मिळतं का? नाही मिळत. आणि क्वचित मिळालं तर क्वचित तुम्हाला शोधत जावं लागतं. आणि ते मराठीपणाच्या नावाखाली जे असतं ते काय असतं हे आपल्याला अनुभवाने माहीत आहे. तर मराठी खाद्य संस्कृती आपल्याला देशामध्ये रुजवायचं किंवा जगभर रुजवायचं. मी मागे माझ्या एका मित्राला 20-25 वर्षाची गोष्ट आहे म्हटलं, अमेरिकेमध्ये टाइम स्क्वेअरमध्ये बटाटे वड्याचं आणि मिसळीचं शॉप काढायची मराठी माणसाची ताकद पाहिजे आणि जगभर बटाटे वडा द्यायला पाहिजे. चायनीज गाड्या इथं ढिगाणे दिसतात पुण्यामध्ये. तशा मराठी खाद्यपदार्थाच्या गाड्या जगभर का असू नयेत? बरं, आपला माणूस तर जगभर पोहोचला, संस्कृती का नाही पोहोचला? मग संस्कृती का नाही? म्हणजे आपण जातो त्याच संस्कृतीची चाकर होतो आणि तिथे मग आपण गणेशोत्सव साजरा केला, दिवाळी साजरी केली, असे काय थातूर मातूर उद्योग करतो आणि त्यातच आपण खुश असतो. आपण साजरी स्वतः करतो हा भाग वेगळा, पण इतरांना त्यात सामील किती करून घेतो. आज साधं गरबामध्ये मुस्लिम येऊ नये म्हणून किती आकाड तांडव केलं जातं का? संस्कृती आहे. गरबा ही एक चांगली नृत्य संस्कृती आहे की जिच्यामध्ये सगळ्यांनी आनंदाने सहभागी व्हायला पाहिजे अशी तुमची भावना असली पाहिजे. आपण रिस्ट्रिक्ट करतो, लोकांना रोखतो. ही संकुचित वृत्ती जी महाराष्ट्राची अलीकडे वाढलेली आहे गेल्या 50-60 वर्षामध्ये, ही संकुचित वृत्तीने आपल्याला महाराष्ट्र कोंबडा बनवतो. जसा घर कोंबडा असतो ना तसे आपण आता महाराष्ट्र कोंबडा झालो. महाराष्ट्राच्या बाहेर आपल्याला जायची म्हणजे गाव सोडून लोक जायला घाबरतात. आता नाईलाजाने काही लोकांना गाव सोडावं लागतं रोजगाराच्या शोधामध्ये, तो भाग वेगळा. परंतु गावामध्ये आता कोणाला राहायलाच आवडत नाही, परंतु महाराष्ट्र सोडायला आवडत नाही. मराठी माणूस तमिळनाडूमध्ये जा किती मराठी माणसं दिसतात, खूप कमी. केरळमध्ये जा किती मराठी माणसं दिसतात. हा, ती अमेरिकेत भेटतील तुम्हाला, जपानमध्ये भेटतील, पण देशातच दिसतात. काश्मीरमध्ये किती दिसतात. म्हणजे आपण आपल्याच देशात आपली संस्कृती ठसवू शकत नाही तर जगात काय करणार. किमान मग इथे आपली खाद्य संस्कृती असेल, नाट्य संस्कृती असेल, नृत्य संस्कृती असेल, तमाशा संस्कृती असेल किंवा पोवाड्यांची संस्कृती असेल, ही लोकप्रिय करायला पाहिजे, लोकांसमोर सातत्याने देत राहायला पाहिजे. आणि हे साहित्य संमेलन जे आहे, मी असं मानतो, आणि संजय नाहर खूप कल्पक आहेत, त्यांच्या मनात कल्पनांचा स्फोट होत असतात. ज्वालामुखी शब्द, कल्पनांच्या ज्वालामुखी असं त्यांचं एका शब्दात वर्णन करता येईल. कारण त्यांनी घुमांचं संमेलन अत्यंत अप्रतिम केलं होतं, त्यामुळे दिल्लीचे अप्रतिम होणार याचं काही शंका नाही आहे. तर ही अशी संधी आहे की ज्याच्यामुळं मराठी संस्कृतीचं प्रतिरूप आपल्याला जगासमोर ठेवायची ही संधी आहे. म्हणून ह्या संमेलनाकडे मी त्या दृष्टीने पाहतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मराठी साहित्यिक अनुभव घ्यायला घाबरतात, त्यामुळे त्यांच्या साहित्यातही तोचपणा असतो. म्हणजे कॉलेजमधले अनुभव त्यांच्या आयुष्यावर लेखनाचं हे म्हणतात. मग त्याच प्रेमकथा, तेच प्रेम करणं किंवा तेच संघर्ष, तेच जातीचे संघर्ष, तेच धर्माचे संघर्ष, म्हणजे त्याच्या बाहेर इतर राज्यात काय चाललं हे त्यांनाही माहीत नसतं, संस्कृती काय त्यांनाही माहीत नसतं. म्हणजे आपण एवढं संकुचित झालेलं आहे. ही सुद्धा आपल्याला दोन्ही बाजूने असतं ना. म्हणजे जसं आपल्याला जगाला दाखवायचं आहे तसं आपल्या लोकांनाही जग दाखवायचं आहे. बरोबर. की डोळे उघडून बघा जग कुठे चाललंय आणि तुम्ही कुठे चालला. आणि तुम्ही चर्चा करा जगभरच्या, म्हणजे भारतातल्या तरी जे महत्त्वाचे साहित्यिक आहेत त्यांची तुम्ही चर्चा तर करा. बरोबर. मग आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो तर आपलं साहित्य पहिलं पुरोगामी झालं पाहिजे. बरोबर ना. आपलं साहित्य जर संकुचित असेल किंवा सदाशिव पेठेपुरतं किंवा कोकणापुरतं किंवा मराठवाड्यापुरतं किंवा विदर्भापुरतं मर्यादित राहिलं असेल, प्रादेशिक बदल असेल किंवा जातीपुरतं, म्हणजे आता बघा जातीची साहित्य संमेलन होतात. बरोबर. प्रादेशिकही होतात, जातींचीही होतात, आणि जसं आता विद्रोही साहित्य संमेलन होतं. ह्या सगळ्या वेगवेगळ्या चुली मांडून आपण साध्य काय करतोय, आपण महाराष्ट्राचं सांस्कृतिक हित करतोय का अहित करतोय, याचा सुद्धा गंभीरपणे विचार करण्याची ही वेळ आहे. ही साहित्य संमेलन याच्यावरही चिंतन करण्याची एक संधी आहे.
आपण जे म्हटलो की राजकीय दिल्लीवरती कंट्रोल मराठ्यांचं काही काळ राहिलं, भारत स्वतंत्र होऊन जवळपास आता 75 ओलांडून गेली, तरीही इतिहास बघितला तर आपण मराठ्यांनी दिल्लीवरती कंट्रोल केलेला आहे. परंतु स्वातंत्र्याच्या नंतर मात्र महाराष्ट्राला तशी संधी मिळाली नाही. त्याची कारणं काही इतिहासातच सापडतात का मग? इतिहासातली कारणं अशी आहेत. मराठ्यांनी अटकेपासून तिकडे तुंगभद्रेपर्यंत, म्हणजे खरं म्हणजे दिल्ली राजधानी होती, नामधारी राजधानी होती, पण खरी राजधानी पुणे होती. कारण बादशाह कोणाच्या ताब्यात होता? पुण्याच्या ताब्यात ना, पेशवे पुण्याचीच. जरी म्हणजे होळकर शिंदेने खरी सत्ता त्यांनीच गाजवली, परंतु शेवटी नियंत्रण कोणाचं होतं? पेशव्यांचं होतं. म्हणजे राजधानी पुणे होती, म्हणजे ताकद होती तेवढी. परंतु त्या काळात काय झालं की त्या काळाच्या नियमांप्रमाणे लुटालूट, खंडण्या, समजा तुम्ही खंडणी नाही दिली, तुम्ही कबूल केली, चौथाई कबूल केली आणि देत नाही, मग ती जिंकूनच घ्यावी लागायची. मग ती वसूल कोणाकडनं करणार? तर लोकांकडनं, म्हणजे श्रीमंत लोकांकडनं. आणि मग त्यांच्या घरामध्ये मग खंडच्या लावणं वगैरे वगैरे असे प्रकार उदंड घडले. बंगालचं जर आपण बघितलं, नागपूरकर भोसले यांनी बंगालवर खूप स्वाऱ्या केल्या. तर तिथे तुम्हाला आश्चर्य वाटेल, आजही त्याला बंगाल डिच किंवा मराठा डिच म्हणतात. म्हणजे त्यांनी खंदक बांधली मराठ्यांना येता सहजासहजी आक्रमण करता येऊ नये म्हणून. म्हणजे मराठे राजकीयदृष्ट्या प्रभावशाली झाले, पण जनमानसात मात्र बदनाम झाले. त्यामुळं मराठी माणसावरचा उत्तरेकडच्या किंवा दक्षिणेकडच्या लोकांचा विश्वास गेलेला आहे. त्यामुळं त्यांना राजकीय समर्थन जे राष्ट्रव्यापी मिळायला पाहिजे ते मिळत नाही, नंबर 1. नंबर 2, महाराष्ट्र जातीपातीच्या राजकारणात एवढा गुरफटत गेला, पुरोगामी असू दे, तो पुरोगामी होता, आज आहे का हा खरं म्हणजे यक्ष प्रश्नच आहे. चिन्हच आहे, बटेंगे तो कटेंगे अशा गोष्टी जर महाराष्ट्रात येत असतील, त्याला काय पुरोगामीपणाचं लक्षण म्हणता येणार नाही. त्याच्यामुळं सुद्धा आता जातीचं बोलायचं फक्त मराठा जात महाराष्ट्रात पॉवरफुल आहे, पण इतर कुठंच नाही ते जात. ते जात इतर कुठे आहे? बरोबर, महाराष्ट्रातच आहे फक्त. मग ती समीकरणं यांना जर जमली नाही, म्हणजे जातीय समीकरणंही साध्य करता आली नाही. आणि मीडियाने काय केलं की मराठा पॉवर, मराठा स्ट्रॉंग मॅन अशी काही विधानं कॉइन केली, म्हणजे लेबलिंग केलं. त्याच्यामुळे झालं काय की मराठी माणूस हा विश्वासघातकी असतो, लुटारू असतो, त्याच्यावर विश्वास ठेवता येत नाही, अशी एक प्रतिमा जी निर्माण झाली होती, ती प्रतिमा पुसण्यासाठी महाराष्ट्राने किंवा साहित्यिकांनी काही प्रयत्न केला का, हा दुसरा प्रश्न. तो प्रयत्न करण्याचं साधं एक लक्षण होतं की सगळ्या भाषेतल्या लोकांना, आपल्या साहित्यिकांना म्हणजे किंवा पत्रकारांना आपल्या जवळ घ्या आणि एक स्वतःची अशी एक वैचारिक फळी तयार करा राष्ट्रीयाची. संजय नारायणांना जमलं. का जमलं? कारण त्यांनी राष्ट्रीय ऐक्याचा विचार केला. म्हणून पंजाबमधले असोत, काश्मीरमधले असोत, उत्तर पूर्वेमधले लोक असोत किंवा दक्षिणेकडचे असोत, ह्या सगळ्या लोकांचं पाहायचा दृष्टिकोन बदलला, म्हणजे बदलायचा मदत झाली बदलायला. पण तो एकटा माणूस काय करणार? बरोबर, तुम्हाला टीम लागते आणि ते अनेक स्तरांवर करावं लागतं ना, अनेक स्तरांवर करावं लागतं. हे म्हणजे सर्वसाधारण पर्यटनातनं करता येतं. आपण पर्यटन धार्मिकच पर्यटन करतो. आपण काझीरंगाला कधी जातो? आपण कामाख्याला जाऊ पण काझीरंगाला जाणार नाही. आपण वैष्णोदेवीला जाऊ पण अनंतनागला जाणार नाही किंवा श्रीनगरला जाणार नाही. म्हणजे श्रीनगरवरच अनंतनागला जाऊ आपण, परंतु फक्त तेवढंच, याच्या पलीकडे आपला संबंध येत नाही. आणि सोमनाथला गेलं तर तिथं जाऊ, बाजूबाजूचा गुजरात बघणार नाही. त्यामुळं काय झालेलं आहे की मराठी माणूस तुटक आहे, म्हणजे असा एक त्याच्याबद्दल समज झाला आहे. तो समज खरा नाही. मराठी माणूस फार मनमिळावू आहे, तो फार तसा दिलदार आहे आणि प्रेम केलं तर प्रचंड प्रेम करतो. जसं पंजाबी माणसांचं आहे तसं पंजाबी आणि मराठी माणसांमध्ये साम्यस्थळं बरीच आहेत की दिलदार लोक आहेत. परंतु त्याच्या भाषाच त्याची अशी असते की ते समोरच्याला वाटतं की हा काहीतरी वारडावरडा करून बोलतो, रगेल. ते भाषाचा मराठीचा गुणच आहे, तो राकड देशा दणकट देशा. तर भाषा आमची दागडासारखीच कठीण कठोर आहे. परंतु भाषा कठोर असेल तर हृदय मऊ आहे ना, त्याचं काय करायचं? ते वागण्यात दाखवावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव ह्या दिल्लीतल्या आपल्या सत्तेवर होत आला आतापर्यंत. हो, त्याच्यामुळंच मराठी माणसं, आता बघा शरद पवारला संधी होती पंतप्रधान होण्याची, यशवंतराव चव्हाणांना उपप्रधानपदापर्यंत जाता आलं, पण प्रधानमंत्री होता नाही आलं. कारण काय की तेवढा पाठिंबा जेवढा, इव्हन आता गडकरींसोबत सुद्धा तेच होतं. गडकरींसोबतही तेच होतं. ह्या साहित्य संमेलनाच्या पडसाद भविष्यातल्या राजकारणावर काय पडतील का?
राजकीय लोक तो कसा घेतात त्याच्यावर आहे. उदाहरणार्थ सहस्त्रबुद्धे जे परवा याच्याच प्रकाशनात बोलले, त्यांनी जी व्यापक भूमिका घेतलेली आहे, राजकीयदृष्ट्या मतं जरी मला मान्य नसली तरी त्यांनी जी भाषणाची भूमिका घेतली, एक व्यापक भूमिका घेतली की आपण आपल्या कमजोरी ओळखायला पाहिजेत, आपण स्वतःचं विश्लेषण करायला पाहिजे आणि मगच आपण दिल्लीवर राज्य करू शकू. आणि दिल्लीवर राज्य करायचं का, तर हे स्वप्न असलंच पाहिजे. कुणी हो, महाराष्ट्रातला कुणी हो, कोणत्याही पक्षाचा हो, कोणत्याही जातीचा, गटाचा, धर्माचा कुणी हो, हा विचार न करता कोणत्याही वैचारिक गटाचा आहे, मग तो BJPचा हो, काँग्रेसचा हो, शिवसेनेचा हो, नाहीतर वंचित बहुजन आघाडीचा का होईना, परंतु मराठी माणूस झाला पाहिजे हे आपलं स्वप्न असलं पाहिजे. आणि त्याच्यामागं हा क्षुद्र विचार न करता एकमुखाने उभं राहायला पाहिजे. पण आपले लोक कसे करतात, तांगड्या एकमेकाच्या तांगड्या खेचतात. खेकडा वृत्ती ज्याला आपण म्हणतो, खेकड्या वृत्तीमुळे मराठी माणसाचं पण एक नुकसान झालेलं आहे. म्हणजे समजा ज्ञानपीठ प्राईज मिळणार असेल एखाद्या मराठी माणसाला, तर मराठीच माणसं त्याच्याऐवजी 10 नावं सुचवायला जातात, मग एकालाही मिळत नाही. त्यामुळं मराठीला आतापर्यंत 2दाच फक्त ज्ञानपीठ मिळाले. त्या मानाने जर आपण रेट पाहिला तर तमिळला, तेलुगूला यांना त्याचं प्रमाण जास्त दिसेल, बंगालीला जास्त दिसेल. नोबेल बंगालीला मिळेल, महाराष्ट्राला का नाही मिळू शकत? कारण हे जे ऐक्य लागतं, कारण नावं सुचवावी लागतात ना त्यांना. त्यांना काय स्वप्न पडतं का की कोण कुठं लेखक आहे, कोण कुठं काय, कोणतरी सुचवावं लागतं. त्याचा प्रामाणिकपणा लागतो. हे काय करतं, आपल्याच गटाच्या लोकांना हे करायला लागतं. ही जी गटबाजी जी आहे ना, म्हणजे राजकारणात ठीक आहे, राजकारणात गटबाजी चालते, हे जाऊ दे, तो त्यांचा भाग. पण इथं साहित्यिकही पद, पैसा याच्या आमिषावर जर फुटत असतील, हे मात्र लाजिरवाणं असांस्कृतिक आहे. हे संस्कृतीच्या विकासाचं लक्षण असू शकत नाही. त्यामुळे मराठी माणसाला खरोखरच एक कठोर आत्मचिंतन करण्याची गरज. या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं हा सुद्धा बदल आपल्याला दिसायला आहे आणि तो दिसायला पाहिजे. दिसूही शकतो, कदाचित दिसू शकतो. त्याचं कारण असं आहे की संमेलन होणं हा एक टप्पा असतो. संमेलनानंतर आपण काय करतो, फॉलोअप लागतो ना. बरोबर. म्हणजे नुसतं केलं आणि फिरलं मागं की तुम्ही 2 दिवस लोकांच्या लक्षात राहील, तिसऱ्या दिवशी लोक आपल्या कामाला लागतात, दुसऱ्या काहीतरी बातम्या येतात, देशात आपल्या एवढ्या गोष्टी चाललेल्या असतात. लक्षात लोकांची स्मरणशक्ती आज झालेली कमी. सकाळी वाचलेलं संध्याकाळी हेडलाईन सांगता येत ना, पेपरला तो कोणती हेडलाईन वाचली नाही सांगता येत. ही वस्तुस्थिती आहे. 5 मिनिटाच्या वेळी कोणी व्हिडिओ पण बघत नाही. ही सुद्धा एक दुर्दैवी वस्तुस्थिती. कारण तो पेशन्स राहिलेला नाही लोकांमध्ये. ही एक स्वतःला टिकवायची एक ही जी असली पाहिजे उमेद, ती उमेद कमी झालेली. कारण तो संत्रस्त आहे. त्याला काही ना काही विषय पाहिजे असतात. कारण त्याचं मन, स्वतःचं मनच अस्थिर असतं. हा चंचलपणा आहे ना. एखाद्या गोष्टीवर 5 मिनिटाच्या वर लक्ष टिकून न शकणं हा मनाचा चंचलपणा आहे. म्हणजे मन स्थिर नाही. आणि मन स्थिर का नाही, कारण माणूस एवढ्या समस्याने गजबजला आहे, त्रासला आहे, तो तरी बिचारा काय करणार. त्यामुळं माणसाचं मन स्थिर करायला पाहिजे. त्यासाठी संस्कृती आणि वैचारिक पायाभरणी मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे, तरच हे होणं शक्य असं मला वाटतं. जे आता दिल्लीत साहित्य संमेलन होते त्यानिमित्तानं का होईना पण महाराष्ट्रातले सगळे राजकीय लोक एकवटत आहेत सरहदच्या माध्यमातून. दिल्लीतल्या होणाऱ्या साहित्य संमेलनाचा महाराष्ट्राची आत्ताची जी परिस्थिती आहे, थोडीशी विस्कटलेला महाराष्ट्र दिसतोय आपल्याला, त्याच्यावरती काय परिणाम होऊ शकतो का? आता त्याचं उद्घाटन कोण करणार याच्यावरती अवलंबून आहे. बरोबर आहे ना. कारण का की शेवटी जो उद्घाटक असतो, समजा मोदी असेल, समजा उदाहरणार्थ, मला माहीत नाही, पण समजा नरेंद्र मोदी असतील किंवा राष्ट्रपती असतील, ते काय बोलतात, महाराष्ट्राविषयी, मराठीच्या संस्कृतीविषयी काय विधान करतात, त्याचा इम्पॅक्ट होणार का, तर होऊ शकतो. परंतु फक्त स्वतःचीच उडवडवी केली, मी हे केलं, मी ते केलं, एवढं जर इतिहास सांगत बसलं तर मग त्याचा काही परिणाम होणार नाही, काही परिणाम होणार नाही. परंतु संजय नारांनी एक फार चांगलं केलं याच्यामध्ये की सर्व पक्षांच्या लोकांना सामील करून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे, करत आहेत आणि त्याचं यशही मिळताना दिसतंय. कोणतेही विचारधारा, कारण आता याच कार्यक्रमाला सहस्त्रबुद्धे आले, विनय सहस्त्रबुद्धे, तर काही जणांच्या भुवया उंचावल्या. तर मी त्यांना हेच सांगितलं की म्हटलं हे संमेलन आहे महाराष्ट्राचं, बरोबर, हे राजकीय पक्षाचं नाही कुठल्या. इथे सगळ्या विचारधारांना मुक्तद्वार आहे. इथे ते विद्रोही साहित्य संमेलनाचे लोक असोत की धनगर साहित्य संमेलनाचे लोक असोत की कोकण साहित्य संमेलनाचे लोक असोत, सगळ्यांनी एकमुखाने आम्ही मराठी माणसं एक आहोत आणि एक दिलाने आम्ही आमच्या संस्कृतीसाठी, भाषेसाठी आणि आमच्या राज्याच्या यशासाठी प्रयत्न करत आहोत हे दाखवायची नितांत आवश्यकता आहे. आणि कोणी अशी कद्रूपणा करू नये आणि गालबोट लावू नये अशी माझी परमेश्वराकडं प्रार्थना आहे.
दिल्लीतल्या या होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी तुम्ही प्रेक्षकांना काय मेसेज द्याल? मी एकच सर्वांना विनंती करेल की आपण सारी मराठी माणसं जाती भेद या पलीकडे जाऊन एक आहोत, सांस्कृतिकदृष्ट्या एक आहोत. आमचा उद्देश एकच आहे की महाराष्ट्राचं हित झालं पाहिजे आणि देशातलं नंबर 1चं राज्य ते पुन्हा बनलं पाहिजे. सर्वार्थाने ते पुढे गेलं पाहिजे. या देशात, या राज्यामध्ये एकही बेरोजगार राहता कामा नये. या राज्यामध्ये एकही शेतकऱ्याने आत्महत्या करता कामा नये. एकही विद्यार्थ्याने आत्महत्या करता कामा नये किंवा निराश होऊन भरकटता कामा नये. या राज्यातली गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी आपण सर्वांनी एक दिलाने, एक मनाने या साहित्य संमेलनात एकत्र यावं आणि मराठी संस्कृतीचा, साहित्याचा हा जो एक आवाज आहे, बुलंद आवाज, हा साऱ्या देशभर जावा, जगभर जावा यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं. आणि आपण सगळे दिल्ली येथील साहित्य संमेलनात 21, 22, 23 फेब्रुवारीला भेटूयात ही आपल्याला नम्र विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही खुराकमध्ये आलात, तुमचं एवढं अनमोल मार्गदर्शन केलं. सर्वांच्या वतीने तुमचे मनापासून आभार.